सभापती महोदय, सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेबांनी जी मुद्दा मांडला, खरं तर ही पूर्वी सुद्धा लक्षवेधी त्यांनीच मांडली होती आणि त्याच्या अनुषंगानेच हा प्रश्न या ठिकाणी किंवा अर्धा तास चर्चा लागलेली आहे. त्यावेळेला सुद्धा आणि आता सुद्धा महाराष्ट्रातली अडचण आहे ती सुद्धा समजून घ्या, कारण आपण आमच्यापेक्षा सुद्धा वरिष्ठ आहात आणि आपल्याला सगळ्याच गोष्टीची कल्पना आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये एका बाजूला वैद्यकीय शिक्षण, नगर विकास आणि सार्वजनिक आरोग्य या तीन पद्धतीने आपण विभागलोय. त्यामुळे याचं धोरण करत असताना सुद्धा त्याची एकसूत्रता कशी करायला पाहिजे याच्याबद्दल बैठक तर घ्यावीच लागेल, पण काहीतरी ठोस अशा पद्धतीची अंमलबजावणी सुद्धा करावी लागेल. मी आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगेन की त्याच्यानंतर मात्र आम्ही सातत्यानं त्या सगळ्या नर्सिंग केडरच्या लोकांबरोबर बैठका घेतल्या. त्यांचे सगळे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांना अजून गतिमानता करण्यासाठी आता आम्ही स्वतंत्र संचालक म्हणून सुद्धा त्यांच्या नर्सिंग केडरसाठी नेमण्याबद्दल आता जे काही सेवा प्रवेश नियमांमध्ये आम्ही बदल करतोय त्याच्यामध्ये आम्ही करणार आहोत. हे झालं आमच्या पुरतं. परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर तीन विभागाला घेऊन सामान्य प्रशासन विभागाबरोबर सुद्धा किंवा सन्मान्य सीएम साहेबांबरोबर सुद्धा बोलून याची स्पष्टता होणं आवश्यक आहे. माझी अशी विनंती आहे की अधिवेशनानंतर एखाद्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला अपेक्षित असणारं काम, कारण तिन्हीकडे एकच संचालन कसं मॉनिटरिंग करेल हा सुद्धा प्रश्न आहे. इतर राज्यांमधली जर परिस्थिती बघितली तर हे तिन्ही विभाग एकत्रित असतात, परंतु आपल्याकडे मात्र ज्या पद्धतीने या तिन्ही या विभागाचं स्वतंत्ररित्या कार्यभार आहे, त्यामुळे थोडंसं काम करताना काही अडचणी येणार आहेत. तर त्या संदर्भात एक बैठक होईल. त्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि सूचनानंतर एक धोरणात्मक निर्णय घेतला तर ते अधिक उचित होईल. मला असं वाटतं, मी आज सभापती महोदयांना सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा तसे निर्देश दिले आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जर काही सकारात्मक मार्ग काढला तर निश्चितपणानं एका बाजूला काळे साहेबांच्या प्रश्नाचा उत्तर मिळेल आणि दुसऱ्या बाजूला नर्सिंग केडर जो आपल्या आरोग्य विभागाचा आत्मा आहे त्याला सुद्धा खूप गतिमानता, त्यांना सुरक्षितता आणि त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा ऑप्शन तयार होईल. माझी विनंती होईल.